विद्यार्थी मित्रांनो, काळा घोडा हे एक मुंबईतील प्रसिद्ध अशी जागा आहे। मुंबई हा भारतातील चंद्रकोर आकाराचा जिल्हा आहे। या जिल्ह्यामध्ये विविध शैक्षणिक संस्था आहेत, विविध म्युझियम्स म्हणजेच संग्रहालय आहेत, प्राणी संग्रहालय आहेत, विविध कला दालने आहेत। त्याचबरोबर सर्वात फेमस अशी आर्ट गॅलरी म्हणजेच जहांगीर आर्ट गॅलरी सुद्धा मुंबई या जिल्ह्यात स्थित आहे। येथील एक प्रसिद्ध स्थळ आहे ते म्हणजे काला घोडा। मग ह्या स्थळाला काळा घोडा हे नाव कशा प्रकारे पडलं हे तुम्हाला माहित आहे का? तर लगेचच जाणून घेऊया। काला घोडा हे जागेचं नाव आहे आणि काला घोडा हे नाव ब्रिटिश किंग एडवर्ड 7वा याच्या पुतळ्यावर, अश्वरूढ पुतळा, हा पुतळा काळ्या रंगाचा होता आणि त्यामुळे या जागेस काळा घोडा असं नाव पडलेलं आहे। किंग एडवर्ड 7वा जेव्हा मुंबईला भेट दिली त्या भेटी दरम्यान दान म्हणून एक ज्यू व्यापारी अल्बर्ट ससून यांनी बांधून घेतला आणि हा घोडा किंवा हा पुतळा त्यांनी दान केला। या परिसरामध्ये हा काळा घोडा आता अस्तित्वात नाही, पण 1965 मध्ये ह्या घोड्यास किंवा ह्या काळ्या घोड्यास वीर जिजामाता उद्यान येथे प्रस्थापित केले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे हा आहे प्रसिद्ध काळा घोड्या यावरती। तर लगेच सुरुवात करूया गिव अवे कंटेक्स्ट व्हिडिओ नंबर 5। सो विदाउट वेस्टिंग टाइम लेट्स गेट स्टार्टेड विथ द व्हिडिओ। विद्यार्थी मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिलाय तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे। तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। अगोदर लाईक करा, सबस्क्राइब करा, मगच पुढचा व्हिडिओ पहा। धन्यवाद। हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आणि त्याचबरोबर या गिव अवे कंटेक्स्ट व्हिडिओ नंबर 5 मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की आजचा विषय आहे काळा घोडा। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ हा एकदम शांततेने आणि एकाग्रतेने पहा व विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मिळवा सायकल जिंकण्याची संधी। पहा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश राजा अल्बर्ट एडवर्ड 7वा यांचा काश्य धातूतील काळा घोडा या नावाने प्रसिद्ध असलेला अश्वारूढ पुतळा 12 फूट 9 इंच उंच आहे। सर जोसेफ एडगर बोअम या शिल्पकाराने बनवलेला हा पुतळा 1876 मध्ये सर अल्बर्ट ससून या दानशूर उद्योगपतीने प्रिन्स ऑफ वेल्स अल्बर्ट एडवर्ड यांच्या 1875 मधील मुंबई भेटीनिमित्त देणगी दाखल दिला। सुरुवातीला तो दक्षिण मुंबईमधील रॅम्पार्ट रो, आताचा के दुभाष मार्ग आणि एस्प्लेनेड रोड जिथे मिळतात तेथे डेव्हिड ससून ग्रंथालयासमोर होता। ऑगस्ट 1965 मध्ये वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालयात हा पुतळा हलविल्यानंतर त्या भागाला काळा घोडा असे ओळखले जाते। विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा गिव अवे कंटेक्स्ट नंबर 5 चा व्हिडिओ। आणि स्टुडंट्स, लगेचच मी तुम्हाला विचारणार आहे खूपच सोपा प्रश्न, तो म्हणजे काळा घोडा हा पुतळा कोणत्या धातूपासून बनला आहे? काळा घोडा हा पुतळा कोणत्या धातूपासून बनवला आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये टाईप करायचं आहे आणि त्याचबरोबर तुमचं नाव आणि जागेचं नाव सुद्धा टाईप करायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, हा होता आजचा व्हिडिओ। बी स्टडीयस, बी थॉटफुल अँड बी कनेक्टेड।